Good morning, children. Once more, I welcome to all of you. Today, we are going to learn EVS subject means Environmental Studies Standard 3 lesson number 19. My school. In this lesson, see children's page number 116. Remaining lesson today taking. Okay. First read this lesson. Okay. Try this. In some schools, 2-3 students in each classroom take turns to remove the garbage in the classroom after school is over. They keep the class clean. Thus, children get used to voluntary work. They feel affection for the school and the class. Does your school have such an arrangement? If not, prepare a monthly timetable for cleaning your classroom. Include all of your classmates in this task. A certificate or rotate cup or sheet can be given for a clean classroom. Okay, children? See, in this picture, see here, can you tell why is there a crowd and some hullabaloo near the water tank? ही जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीजवळ एवढी गर्दी आणि गडबड का होऊ लागलेली आहे तुम्हाला माहीत आहे? व्हॉट रूल्स शुड बी फॉलोड वाईल युजिंग स्कूल फॅसिलिटीज? तुमच्या शाळेतील फॅसिलिटीजबद्दल तुम्हाला काही रूल्स अँड रेग्युलेशन्स पाळावे लागतात. वेअर हेल्स कॅन बी यूज द रूल्स ऑफ स्कूल डिसिप्लिन. देखो, शाळेतील डिसिप्लिनबद्दल तुम्हाला सुद्धा कोठे ना कोठे उपयोग करावा लागतो. शाळेतील शिस्तीच्या नियमांचा वापर कुठे करावा हे तुम्ही शिका आता. वी ऑल लाईक स्कूल. आपल्या सर्वांना स्कूल आवडते म्हणजे शाळा आवडते. अ स्कूल हॅज फॅसिलिटीज लाईक अ लायब्ररी, प्लेग्राउंड अँड कॅम्प्युटर लॅब विच ऑल यूज. बघा, स्कूलमध्ये आपल्याला काय काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत? लायब्ररी, प्लेग्राउंड अँड कॉम्प्युटर लॅब अँड विच ऑल यूज. तुम्ही ते वापरूसुद्धा शकता. देखो, कॉम्प्युटरच्या तासाला तुम्ही कॉम्प्युटर यूज करता, बरोबर. प्लेग्राउंड आहे, लायब्ररी आहे. एव्हरीवन शुड बी एबल टू यूज दिस फॅसिलिटीज. मग हे फॅसिलिटीज यूज करताना तुम्हाला काही रूल्स अँड रेग्युलेशनसुद्धा फॉलो करावं लागतात. कॉम्प्युटर व्यवस्थित कसं सांभाळायचं, कसं हाताळायचं, स्विच ऑफ कसं करायचं, स्विच ऑन कसं करायचं, त्याला काही करू द्यायचं नाही, ते खाली पाडायचं नाही. सगळं इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटर टीचर देत असतात. शाळेतसुद्धा तुम्हाला रूल्स फॉलो करावं लागतात. स्कूलमध्ये व्यवस्थित या. स्कूल युनिफॉर्म, शूज, टाय, सॉक्स, बेल्ट, ID हे सगळं तुम्हाला व्यवस्थित रूल्स फॉलो करावे लागतात. वी शुड फॉलो सर्टन rules while using these facilities. We should wait in queue. Books borrowed from the library should be returned on time. We should not tear or damage the pages of the books. We must keep the walls and benches in the classroom clean. We must return the sports equipment of its proper place after using it. बघा, मग हे जे फॅसिलिटीज आहेत हे फॅसिलिटीज अँड रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतात. आणि स्कूलमध्ये प्रेयर म्हणत असताना किंवा टिफिनच्या वेळेस स्कूल सुटल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित रांगेत उभं राहावं लागतात आणि रांगेत यायचं, रांगेत जायचं हे तुम्हाला शिकावं लागतात. आणि वाचनालयातील म्हणजे लायब्ररीमधले जे बुक्स आहेत ते बुक्स टाईमवर रिटर्न करावे लागतात. आणि त्या लायब्ररीमध्ये जे बुक्स तुम्ही घेत असता ते बुक्स कधीसुद्धा फाडू नयेत आणि करू नयेत. हे रूल्ससुद्धा काही स्कूलमध्ये फॉलो करावं लागतात. तुम्ही लहान आहात म्हणून तुम्हाला लायब्ररी अवेलेबल नाही आहे, तरीसुद्धा आपल्या शाळेमध्ये बुक्स अवेलेबल आहेत. मग वर्गातील आपल्या क्लासमधील जे बेंचेस आहेत ते बेंचेस, वॉल्स
क्लीन ठेवाव्यात, त्याच्यावर काही गिरवू नये असं क्लास टीचरने तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतात. आणि खेळ संपता सर्व साहित्य म्हणजे तुम्ही जे स्पोर्ट्सच्या वेळेस जे सर्व साहित्य घेता ते सर्व साहित्य तुम्ही व्यवस्थित एका ठिकाणी ठेवा असं टीचर तुम्हाला सांगत असतात. सांगतो की नाही आम्ही? बॉल म्हणा, बॅट, बॉल, स्किपिंग हे सगळं तुम्ही व्यवस्थित वापरून एका ठिकाणी ठेवा असं सांगतात की नाही टीचर. ओके, नेक्स्ट पेज. सी युअर चिल्ड्रन 117. Quarrels may arise between friends, but they should be resolved amicable. Every person who is quarreling should get a chance to present their side. Quarrels should not lead to physical fights. The teacher should be asked to help if a quarrel cannot be resolved. Resolving quarrels peacefully is a good way to end them. It teaches us to solve problems in community life amicable. If uses in community life or resolved peacefully, many of our problems will be solved. Are there any children in your area who do not attend school? Why do they not go to school? Each child must get the opportunity to attend school. School is for everyone. We learn how to get along with others at school. We get to know a lot of people at school. We realize that we are a part of society. बघा, फ्रेंड्स असतात. मग ते फ्रेंड्स आपल्यामध्ये भांडणं कसे करतात ते व्यवस्थित शांत रीतीने तुम्हाला ते सोडवावे लागतात. आणि सर्वांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. कोणालाही इजा पोचू नये, मारू नये. मग सर्वजण वाद मिटले, मग भांडण मिटलं तर जर नाही मिटलं तर आपण आपल्या क्लास टीचरांना सांगावे आणि ते व्यवस्थितरित्या काय करावे, सोडून द्यावे. त्यात भांडणं लावायची नाहीत. त्याने हे मारला म्हणून आपण त्याला 2 मारायचं नाही. बघा, सी चिल्ड्रन्स, फर्स्ट पिक्चर अँड सेकंड पिक्चर. सी चिल्ड्रन्स. मग तुम्ही शाळेला ये जा करत असता. मग काही मुलं शाळेला जात नसतात. मग तुमच्या आजूबाजूला शाळेत न जाणारी मुलं आहेत का? ती शाळेत का जात नाहीत हे तुम्ही कधी विचारलात का त्यांना? ते कशासाठी शाळेला जात नाही आहेत? मग तुम्ही कधी त्यांना विचारलात का? किंवा तुमच्या डोक्यात विचार आला का? प्रत्येक मुलामुलींना स्कूलमध्ये जाण्याची संधी मिळाली पाहिजे. शाळा सर्वांसाठी असते, म्हणून शाळेमुळे आपल्याबरोबर इतरांबरोबर मिळून मिसळून राहण्याची सवय होते. मग तुम्ही पण सर्वजण एकमेकाशी व्यवस्थितपणे राहावं, कधीही एकमेकांना मारून घेऊ नये. ओके, अंडरस्टूड. थँक्यू.